पोलीस अधीक्षिका अश्विनी सानप यांनी अपघात टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना सुरू केल्यात। नवापूर तालुक्यातील ब्लॅक स्पॉटवर पोलीस प्रशासनाचा ॲक्शन प्लॅन। अपघात रोखण्यासाठी उपाययोजनांचे निर्देश। नवापूर तालुक्यातून गेलेले राष्ट्रीय महामार्ग, लोहमार्ग आणि राज्य महामार्गांच्या जाळ्यामुळे दळणवळण वाढले असले तरी अपघातांच्या वाढत्या प्रमाणामुळे चिंतेचे वातावरण आहे। विशेषतः कुंडाईबारी आणि चरणमाळ घाटात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला असून अनेक जणांना कायमचे अपंगत्व आले आहे। या गंभीर परिस्थितीची दखल घेत नंदुरबार जिल्ह्याच्या नवनियुक्त पोलीस अधीक्षिका अश्विनी सानप यांनी दिलेल्या आदेशानुसार तालुक्यातील प्रमुख अपघात क्षेत्रांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली। काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षिका अश्विनी सानप या नवापूर भेटीवर असताना स्थानिक पत्रकारांनी घाटातील आणि महामार्गावरील अपघातांच्या वाढत्या भीषणतेबाबत चिंता व्यक्त केली होती। याची तात्काळ दखल घेत नंदुरबार शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली एक संयुक्त पथक गठीत करण्यात आले। या पथकाने तालुक्यातील कुंडाईबारी घाट, चरणमाळ घाट, जुना आरटीओ चेकपोस्ट, सावरट फाटा आणि रायंगण फाटा यांसारख्या धोकादायक ब्लॅक स्पॉटला भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। या पाहणी दौऱ्यावेळी विविध विभागांचे अधिकारी आले होते। यात प्रामुख्याने नंदुरबार वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश गावित, नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, महामार्ग सुरक्षा पथक विसरवाडी, पोलीस उपनिरीक्षक सुशांत वळवी, परिवहन विभाग, मोटार निरीक्षक दिवेश उबाळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते विजय वाघ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभियंते रड्डी व ठेकेदार राजेश म्हात्रे आणि अन्य अधिकारी उपस्थित। पाहणी दरम्यान वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश गावित आणि नवापूरचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना पोलीस अधीक्षिका अश्विनी सानप यांच्या आदेशान्वये तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्यात। रम्बलर्स आणि स्ट्रिप्स वेगावर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक ठिकाणी रम्बलर्स बसवणे, साइन बोर्ड व कट हाईट, वळणांवर आणि धोकादायक ठिकाणी स्पष्ट दिसणारे दिशादर्शक फलक लावणे, साईड पट्टी भरणे, रस्त्याच्या कडेला असलेल्या खचलेल्या साईड पट्ट्या तातडीने भरून काढणे जेणेकरून वाहन घसरणार नाही। हाय मास्ट लाईट रात्रीच्या वेळी दृश्यमानता वाढवण्यासाठी मुख्य चौकांमध्ये आणि घाटातील वळणांवर हाय मास्ट दिवे बसवणे। पोलीस प्रशासनाने दाखवलेल्या या तत्परतेमुळे आणि प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन केलेल्या पाहणीमुळे आता महामार्गावरील मृत्यूचे सत्र थांबेल अशी आशा व्यक्त केली जात आहे। रस्ते सुरक्षा नियमांची अंमलबजावणी आणि तांत्रिक त्रुटींची पूर्तता झाल्यास भविष्यातील मोठे अनर्थ टाळता येतील। वाहन चालकाने वाहतुकीचे नियमांचे पालन करून आवश्यक असलेले कागदपत्र सोबत ठेवावे व नियमांचे पालन करावे असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे। तसेच पोलीस अधीक्षिका अश्विनी सानप यांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल कौतुक केले जात आहे। अशाच पद्धतीने जिल्ह्यातील इतर अधिकाऱ्यांनी काम केल्यास नागरिकांकडून नक्कीच कौतुक केले जाईल। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर।